ताराराणीची समाधी उपेक्षित आहे। साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये ताराराणींची ही समाधी आहे, मात्र या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय। झी 24 तासनं आता आणखी एक मोहीम सुरू केली। ताराराणींची समाधी उपेक्षित असल्याचं पाहायला मिळते। साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये ताराराणींची ही समाधी आहे, मात्र या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय। झी 24 तासनं आता आणखी एक मोहीम सुरू केली। साताऱ्यातल्या संगम माहुलीतल्या मराठा साम्राज्याच्या पराक्रमी महाराणी ताराबाई यांची समाधी आजही उपेक्षित असल्याचं पाहायला मिळते आणि या संदर्भात आता झी 24 तासनं एक मोहीम हाती घेतली। खरं तर महाराष्ट्राचं हे एक आपण दुर्दैव म्हटलं पाहिजे की ज्या महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं, औरंगजेबाला ठेचका दिला, औरंगजेबाशी लढून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य वाचवलं, महाराष्ट्र धर्म वाचवला, अशा महाराणी ताराबाई साहेबांचं स्मारक हे अत्यंत विपन्न अवस्थेत आहे। त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर पाडायची मोहीम, सरकार पुरस्कृत मोहीम आपण चालू करतो। आपली स्मारक आपण चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा जतन केली पाहिजेत आणि मग त्याच्यावर आपण बोललं पाहिजे असं माझं मत आहे। तर ताराराणी नेमक्या कोण होत्या, त्यांचा इतिहास काय होता, त्यावर आपण एक नजर टाकूया। ताराराणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या। सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या ताराराणी या कन्या होत्या। स्वराज्य संकटात असताना त्यांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं। औरंगजेबाच्या आक्रमणाचा ताराराणी यांनी नेटानं सामना केला। संगम माहुलीवर ताराराणींची समाधी आहे। दरम्यान या समाधी स्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी आणि या ठिकाणी खरं तर इतिहासाचे अनेक साक्षीदार आणि पराक्रम गाजवलेल्या लोकांच्या समाधीची ठिकाणं या संगम माहुलीच्या ठिकाणी आहेत। मी तुम्हाला एक ठिकाण हे दाखवतोय, हे आहे महाराणी ताराराणी यांचं जे समाधीचं ठिकाण होतं त्या ठिकाणावर मी आता उभा आहे। खरं तर इतिहासात त्यांनी अनेक पराक्रम गाजवल्याचं आपल्याला माहिती आहे। औरंगजेबाला सुद्धा अनेक वर्ष त्यांनी निकारीनं झुंज त्यांच्याशी दिली होती आणि त्या महाराणी ताराराणीच्या समाधीचं ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित आहे, कारण या ठिकाणी खरं तर एका प्रतिष्ठानच्या वतीनं इथलं उत्खनन करण्यात आलं। खरं तर या ठिकाणी काही दगड आणि त्याचबरोबर त्यांच्या नावाची एक प्लेट या ठिकाणी होती की ज्याच्यावर उल्लेख होता महाराणी ताराराणी। मात्र ही प्लेट या ठिकाणावरून हटवण्यात आली, इथे दगड जे होते ते देखील हटवण्यात आले। हे अशाच पद्धतीनं या ठिकाणी सोडून देण्यात आलं। या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे, मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं गेलं, पण या ठिकाणी पुन्हा नव्याने समाधी बांधण्यासाठी काहीच गोष्टी केल्या गेलेल्या नाहीयेत। तिथं खरं तर उत्खनन जे करण्यात आलं होतं त्या ठिकाणावरून जे काही दगड किंवा काही पिंडी ज्या निघाल्या होत्या या जे गाव आहे संगम माहुली या ठिकाणी त्या आणण्यात आलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता हेच ते दगड आहेत जे त्या समाधीच्या परिसरात होते आणि ते इथे आणून आता खरं तर इथं ठेवण्यात आलेले आहेत। इथल्या लोकांनी ते खरं तर जतन करून ठेवलेत ग्रामस्थांनी। मात्र असं असलं तरी प्रशासनाची मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती फरशी जी आहे ज्याच्यावर छत्रपती महाराणी ताराबाई समाधी असा उल्लेख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। हे अनेक वर्षांपासून या संगम माहुली या ठिकाणी खरं तर नदीच्या किनारी कृष्णा आणि वेण्णा नदीचा जो संगम आहे त्या ठिकाणी ही समाधी होती। मात्र असं असताना त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं। एका प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलं, कारण त्या ठिकाणी त्यांना समाधी बांधायची होती असं ते सांगण्यात आलं होतं। मात्र तसं न होता
ते पूर्णपणे तो ठिकाण आणि ते खड्डा त्या ठिकाणी तसाच आहे. आणि तिथून निघालेलं जे काही साहित्य आहे किंवा त्या ठिकाणून निघालेले जे काही दगड आहेत, पुरावे आहेत, ते अशाच पद्धतीनं या ठिकाणी एका मंदिराच्या बाजूला आणून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एवढा मोठा इतिहास, पराक्रम गाजवणाऱ्या या महाराणी ताराराणीचा इतिहास लोकांसमोर आणण्याची गरज होती. मात्र तसं न होता कुठेतरी तो दुर्लक्षित होताना आता पाहायला मिळतोय. तुषार तपासे, झी मीडिया, संगम माहुली, सातारा. तर झी 24 तासनं आणखी एक मोहीम आता हाती घेतलेली आहे. तारा राणी यांची समाधी उपेक्षित असल्याचं पाहायला मिळते. साताऱ्यातल्या संगम माहुली इथं मराठा साम्राज्याच्या पराक्रमी महाराणी ताराबाई यांची समाधी आजही उपेक्षित आहे. सरकारचे आकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं.